इतिहास अभ्यासक और संशोधक प्राध्यापक सुरेश चोपने को संगमा के पास कुछ पाषाण युग के अवशेष मिले और यादव काल के प्राचीन गांव की खोज हुई। ऐसी जानकारी प्राध्यापक सुरेश चोपने ने देते हुए और अधिक क्या जानकारी दी, देखते हैं इस खबर में। बाढ़ क्षेत्र के बाहर चंद्रपुर नदी के इरई और झरपट नदियों के संगम के पास एक बहुत प्राचीन गांव पर शोध करते समय मूल रूप से चंद्रपुर का बोर नामक एक नष्ट हो चुका गांव मिला है। इतिहास अभ्यासक और संशोधक प्राध्यापक सुरेश चोपने ने बताया कि संगम के पास 10,000 साल पुराने पाषाण काल के प्राचीन गाँव और 2,000 साल पुराने सातवाहन, वाकाटक और यादव काल के गाँव मिले हैं। गाँव वाले इस गाँव को बोर रीट के नाम से जानते हैं और उन्हें लगता है कि यह एक गौली गाँव हो सकता है, लेकिन प्राध्यापक सुरेश चोपने के शोध के दौरान उन्हें वहां 10,000 साल पुराने पाषाण काल के औजार, 3,000 साल पुरानी पत्थर की वस्तुएं, 2,000 साल पुराने बर्तन, जानवरों की हड्डियां, दांत और लोहा गलाने वाली भट्टी से निकली लोहे की चट्टानें मिली। गोंडकालीन, भोसले और ब्रिटिशकालीन इतिहास आज भले ही पता है, लेकिन फिर भी चंद्रपुर का मूल गांव यह बोररेट होने के ही सबूत मिले हैं। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में चंद्रपुर इतिहास अभ्यासक और संशोधक प्राध्यापक सुरेश चोपने ने विस्तारपूर्वक क्या जानकारी दी। चंद्रपूरच्या पठाणपुरा गेट किंवा बिंबा गेटच्या अगदी जवळ म्हणजे 1 किलोमीटर फक्त आणि नदीच्या फक्त 500 ते 1000 मीटर दूर असं हे बोर नावाचं रीठ आहे। हे इथे मी एकदा आल्यानंतर मला असं आढळलं की या ठिकाणी पाषाणयुगीन अवजारं सापडली आहेत। पाषाणयुगीन अवजारं सापडणे आणि एकाच ठिकाणी शिवलिंग असणे, मटके असणे किंवा इतर काही ज्या बाबी इथं आढळतात त्या बाबी पाहिल्या तर जवळजवळ 5,000 वर्षापर्यंत पाषाणयुगातील लोक इथं राहत होते। त्यानंतर ते एक माणसं म्हणून ते इथे बहुधा राहायला लागले असेल, त्यांनी मातीची घरं बांधलेली असेल आणि तो काळ सातवाहन काळ जवळजवळ आपल्याला इथं आढळते। कारण इथे आढळलेले जे मणी आहेत, इथं आढळलेले जे मटके आहेत आणि इथे काही अवजारं आढळली, विशेषतः ती अवजारं सातवाहनकालीन आढळतं। पण सातवाहनकालीन काळानंतर पण या ठिकाणी वाकाटकाच्या काळापर्यंत इथे गाव चांगलं हे मोठं झालेलं आहे। त्याहीपेक्षा यादव काळामध्ये हे गाव पुन्हा मोठं झालं, कारण इथे सापडलेल्या ज्या मूर्त्या आहेत, विशेषतः शिवलिंग इथे जे आढळतं ते अजूनही खाली पडलेलं आहे आणि त्याचं काही बांधकाम झालेलं नाही आहे। अशा अनेक वस्तू इथे आतमध्ये अजूनही दडलेल्या आहेत, 10 फूट आतमध्ये दडलेल्या आहेत। त्या जेव्हा निघेल तेव्हा खरं मोठं वास्तव्य आपल्याला या चंद्रपूर जे गाव आहे त्या गावाचं प्राचीन स्थळ काय होतं ते आपल्याला निश्चितच इथे कळेल। पण यादव काळामध्ये विशेषतः शेवटच्या इथे चांगलं गाव ते वसलेलं होतं, कारण इथे नदीच्या अगदी 1 किलोमीटरच्या आत इथे संगम आहे झरपट आणि इरई नदीचा आणि तिथून स्ट्रेट हे गाव आहे। कारण चंद्रपूर आज जे आहे त्या परिसरामध्ये इथे पूर यायचा, महापूर यायचा, त्याच्यामुळे जिथपर्यंत तो महापूर जायचा तिथपर्यंत कोणीही गावं बांधत नव्हती। पण ही अगदी महापुराच्या बाजूला इथं लोकांनी घरं बांधले, का इथं कधीही वर्धा नदीचं जे पाणी आहे, बॅकवॉटर ज्याला म्हणतो, ते कधी इथपर्यंत येत नव्हतं, अगदी जवळ यायचं 100 मीटरपर्यंत। आणि म्हणून हे गाव एक चंद्रपूरचं गाव, जुनं गाव, प्राचीन गाव म्हणून निश्चित याला म्हणता येईल। नंतर गोंड राजांचा काळ आला 10व्या ते 12व्या शतकापर्यंत। कदाचित गोंड राजाच्या काळातली जी लोकं होती कदाचित ती इथं राहत असावी आधी, आणि मग ते इथे शिरपूर आहे, वणी तालुका आहे, चंद्रपूर आहे, या परिसरामध्ये ती आली आणि मग बल्लारशाला पण आली आणि त्यानंतर कुठे हे चंद्रपूर शहर पुढे वसलं। पण माझ्या अभ्यासात असं वाटतं आहे की हे जे गाव आहे हे गाव असं गाव आपल्या चंद्रपूर शहराच्या आसपास कुठेही नाही आहे आणि म्हणून याचं जे महत्त्व आहे ते महत्त्व फार जे प्राचीन काळापासून आतापर्यंतचं महत्त्व आहे आणि म्हणून ह्या गावाचं सर्वेक्षण करायसाठी मी अनेक दिवसापासून इथे आलेलो आहे। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।